याचे कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2 दिवसामध्ये आता पुण्यातून पंढरपूरसाठी वारी निघू शकते आणि इथं आपण बघू शकता आता विठू माऊलीचे भक्त खूप जास्त आनंदात आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा वारीचा आता काय पुढे नियोजन आहे, ते काय करणार आहे आणि त्यांचा आनंद। बाबा कसं वाटतंय आता वारीतून? आनंद वाटतोय। आनंद वाटतंय। किती वर्षापासून येताय तुम्ही वारीला? 14 वर्षापासून। 14 वर्षापासून। आणि कुठून आहे तुम्ही प्रॉपर? परभणी। परभणी। आणि परभणीवरून तुम्ही इतक्या म्हणजे दरवर्षी इथं कसे येताय? माऊलीच्या सगळे पायाने आले। बापरे। आणि मग आता महिनाभर अजून कसे आहे हिंमत एवढं चालायचं? महिनाभर चालायचं माऊलीच्या याला सवळ्यात चालणार माऊलीच्या। हा आनंदानं माऊलीच्या सवळ्यात चालणार महिनाभर आता इथून पंढरपुरापर्यंत। हा आणि दरवर्षी येत आहे? दरवर्षी 14 वर्षापासून येत होता। 14 वर्षापासून। आणि तुम्ही सगळे परभणीचे? हो परभणीचे आम्ही 25-30 माणूस आहे। 25-30 जण हो सोबतच येतो। वारीची सुरुवात झालेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला आळंदी मधून आता वारीची तयारी? खूप छान वाटतंय। अजिबात संसारिक नाद विसरून गेलो आम्ही आता। इतका आनंद वाटतोय की आमची पूर्ण टीम मग्न आहेत। आणि किती वर्षापासून तुम्ही वारीला येत आहेत आता? 15 वर्षापासून। किती? 10-15 वर्षापासून आम्ही माऊलीला येतो। संसार ही काहीच नको की ह्या माऊलीच्या संपर्कात मध्ये आल्यानं का जे काही आहे ते विसरून गेलं बघा सगळं। खूप सुंदर। आणि आता कसं तुमची सगळ्यांची मनोबल तयार आहे की नाही आता की या सगळ्या गोष्टी करायला इतके दिवस चालण्यासाठी? बिलकुल बिलकुल 100% जन्मच गेलं याच्यात। आमचा आनंदच आहे लहानपणापासून। असला आनंद कुठेही मिळत नाही। एवढा आनंद कुठेही मिळत नाही। तुम्ही करोडो रुपये द्या आम्हाला, असला आनंद मिळत नाही। तुम्ही बघू शकता सध्या किती भक्तांचा आनंद जो आहे तो किती मोठा आहे आणि सगळ्यांची उत्सुकता त्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी। तर आपण बघूया आता वारी पुढे कशी चालणार आहे आणि आपण काय काय त्याच्यातून नवीन गोष्टी बघणार आहे। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।